क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान। अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी तो परिहार द्यायचा तो असा, आजचं जे कीर्तन आहे, आजची ही जी सेवा आहे, तर ही काहीतरी निमित्तानं, याला काय म्हणायचं, नैमित्तिक कर्म। नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, कर्माचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये काही निमित्तांना आजची ही सेवा आहे। जवळ जवळ सर्वांना ज्ञात असेल, कारण अखंड 14 वर्षापासून ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी घडते। ऐका ना, बोराटे परिवारामधील सुभाषरावजी बोराटे, आईचं नाव तुळसाबाई बोराटे, आणि त्यांचे चिरंजीव दत्तरावजी बोराटे, हा बोराटे परिवार आणि या परिवाराकडून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आगळं वेगळं आपण पुण्यस्मरण ऐकली असतील, पण कोणाचे? फार महाराज विचार करण्यासारखं आहे। आईचं पुण्यस्मरण ऐकलं असेल, वडिलाचं पुण्यस्मरण ऐकलं असेल, पण आज जे पुण्यस्मरण आहे एका चिरंजीवाचं आहे। विठ्ठल विठ्ठल कैलासवासी दिगंबर सुभाषरावजी बोराटे, काय भगवंताचं काय कार्य करायचं भगवंताला, याची लीला कोणी जाणू शकत नाही महाराज। आज ही उलटी गंगा आहे, कसोयती आहे, कशी आहे, उलटी आहे। आणि म्हणून काय ते बालक पुण्यवान असेल, काय त्या बालकाचं कर्म असेल। किती वर्षामध्ये दत्तराव, किती वर्ष होते ते जन्म? 22 वर्ष आपलं जीवन जगले। ऐका ना महाराज, आपण कीर्तन खूप ऐकतो, ध्यान देऊन ऐका। 22 वर्ष जीवन जगलं, ऐका। आणि त्या 22 वर्षामध्ये काय त्या लेकराने पुण्य केले, काय त्या लेकराने पुण्य केले असेल, तर किती पुण्य असेल तुम्हाला सांगण्याची गरज नाही। तर 14 वर्षापासून या ठिकाणी नामस्मरण, अन्नदान, कीर्तनाची सेवा घडते। कशाच्या बळावर? कशाच्या बळावर आहे? पुण्याच्या बळावर। सगळ्या गोष्टी घडतील महाराज, पण संताचा जो संग आहे, नामस्मरण जे आहे, ते पुण्याशिवाय घडत नाही, नाही घडत पुण्याशिवाय। तिळ तिळ पुण्य साचा पडे, बहुता जन्मी जोडे, वाचे श्री नाम अतुडे, समागम घडे संताचा, पुण्य फळले बहुता दिवसा, आगे उदया ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो, आज फिटले माझे
मिळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हे जे आज घडते ना कशामुळे घडतं बोला बोला पुण्यामुळे घडतं महाराज पुण्यामुळं आहे की नाही. आणि आज जेवढा हा समुदाय या ठिकाणी जमला ना तर त्या दिगंबरांचं पुण्य आहे महाराज. 22 वर्ष जगला पण त्यांच्या कळलंय मला त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायचे बरं का हे पुण्य. आणि म्हणून आज असं वाटतं की हे सप्त्यातलं कीर्तन का स्मरणाच वाटायला कसं वाटायला एका काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये इथं काहीच नव्हतं पण असा हा सोहळा दिव्य हा जो रंग भरला हा जो आनंद भरला तर त्याचं कारण आहे पुण्य. लेकराचं पुण्य आहे त्या ऐका ना माय. मला वाटलं नव्हतं एवढी गायक मंडळी हे बघा ना किती गोड आहे किती गोड आहे किती आनंद आहे. ते लेकराचं पुण्य आहे महाराज. या ठिकाणी थोडंसं करायचं होतं जास्त नाही तरी पण एवढं झालं. या ठिकाणी उपस्थित असणारे बबन महाराज मुडेकर, कृष्णा महाराज काळवाडे, अश्विन महाराज पिंगळीकर ज्यांनीच काय संगीत विशारद श्री शिवाजी महाराज भुमरे चाल म्हणजे टाळ्या वाजवा ना यांच्याकरता. किती गोड चाल म्हणे असं वाटत होतं की अशी चाल चालूच राहावी. संगीत विशारद उमेश महाराज ओंकार महाराज कदम वाजवा टाळ्या. आणि आपल्या बाजूला ही साईटला जी महिला मंडळ आहे आमचे बकान महाराज परभणीकर यांच्या सानिध्यामध्ये राहणारे सर्व महिला मंडळ यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. आणि आपल्या बाजूला जे छोटे छोटे बालक किती गोड आहेत महाराज वाजवा टाळ्या. ज्याने सुंदर असा दोन्ही मृदंगाचारणी मृदंग वाजवला मला नाव आहेत त्याच्यावर कृष्णा महाराज घेतलं ना कृष्णा महाराज आणि अश्विन महाराज वाजवा टाळ्या. आणि ज्यांच्याशी गोड सिस्टीम आहे ज्यांचा आमचा संबंध 15 वर्षापासून आहे असे आमचे माऊली महाराज भरवशे त्यांची सुंदर सिस्टीम. आणि याच्यामध्ये हा सोहळ्यामध्ये हा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. टाळ्या वाजवा एकदा. आणि या शूटिंग करण्याकरता आमचे माझ्यावर प्रेम करणारे असे शेलुकर महाराज आलेले आहेत आणि शूटिंग चालू आहे म्हणून अगदी तुम्ही टाळ्या वाजवा. हे आपल्याकरता करताना जाणार आहे पुढे. विठाल विठाल यानंतर सर्वच भजनी मंडळी माझ्यासोबत आलेले आमचे मोहिते पाटील सर्व माता भगिनी सर्व वृद्ध मायबाप पुरुष सर्वांना नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करू. विठाल विठाल स्मरण आपल्याला पाहायला मिळालंय ते आगळं आणि वेगळं. शास्त्रामध्ये वर्णन आहे महाराज आई मुलाचं काय प्रेम आहे. विश्वाच्या मालकानं जन्म घेतला. श्रीकृष्ण परमात्मा ज्या गोकुळामध्ये अवतरण झाले ज्या मथुरेमध्ये जन्म घेतला पण ज्यावेळेस जन्माला आल्याबरोबर त्या मुलाच्या प्रेमाने माझ्या देवकी मातेला रडवलं महाराज. ऐका ना आई मुलावर काय प्रेम करते आईचं अंतकरण काय मुलाबद्दल. ज्यावेळेस माझ्या विश्वाचा मालक कंसाच्या बंदी शाळेमध्ये जन्माला आला
निर्गुण निराकार ब्रह्मतत्व त्या कंसाच्या बंदीशाळेमध्ये अवतीर्ण झाल्याच्या नंतर त्या बाळाच्या आईच्या हातापायाला बेड्या होत्या, वडिलाच्या हातापायाला बेड्या होत्या. दादा, ज्यावेळेस बालकाला बघितलं आणि बघितल्यानंतर वसुदेवाने कपाळाला हात लावला, त्यावेळेस देवकीच्या हृदयामध्ये पाझर फुटला आणि देवकीने वसुदेवाला सांगितलं, सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, बंदशाळेमध्ये विश्वाचा मालक जन्माला आला. वसुदेवाने बघितलं आणि कपाळाला मिठी मारले. देवकीने सांगितलं, पतिदेवा. रडू लागली महाराज. आई, काय प्रेम, त्या प्रेमाची उपमा नाही महाराज. देवकी माता म्हणते, सोडा 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 मिठी आणि माझ्या बालकाला लपवा, माझ्या बालकाला लपवा. आवी शेवटपर्यंत बाळाचं रक्षण करण्याकरता जी प्रेम करते महाराज, तिचं नाव आई आहे. ऐका ना, अनेक कीर्तन आपण ऐकली असतील, पण आई मुलाचं काय प्रेम आहे. वसुदेवाने सांगितलं, काय झालं. झनी कंसासी कळेल माझ्या बालकासी वधील. हे जर माझ्या कंसाला कळालं तो माझ्या बालकाला मारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विश्वाच्या मालकानं जन्म घेतला, पण विश्वाच्या मालकाची आई सुद्धा, विश्वाच्या मालकाची आई सुद्धा भगवान श्रीकृष्णा करता रडली महाराज. या मुलाचं प्रेम आईला काय करतं घेण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, ज्यावेळेस हाच परमात्मा श्रीकृष्ण परमहंस गोकुळामध्ये आले, अनेक उत्पात झाले, आणि ज्यावेळेस कृष्ण परमात्मा 5 वर्षाचे झाले
आणि कृष्ण परमात्मा म्हणतात, आई आता मी गाई वळण्याकरता जातो. यशोदेनं सांगितलं, कृष्णा हो बाजूला. अरे तू लहान आहे. नाही आई मला जायचंय. आणि ज्यावेळेस पेंध्या वाकड्या बोबड्या सुदामा अनेक गोपाळ समेत आले आणि आल्याच्या नंतर ज्या दिवशी भगवंताला यशोदेनं गोपाळ बनवलं, हातामध्ये काठी दिली, खांद्यावरती घोंगडी टाकली आणि ज्या दिवशी भगवंत महाराज विश्वाचा मालक आहे तो, पण ज्यावेळेस गायी वनामध्ये घेऊन वास्त्र सारण्याकरता निघाला त्यावेळेस यशोदामय्या रडू लागल्या. महाराज यशोदामय्या रडू लागल्या. काय म्हणून लागल्या माहिती आहे? विठ्ठल विठ्ठल. पेंध्याला यशोदामाईनं जवळ घेतलं. पेंध्या, अरे माझा कृष्ण लहान आहे. वाकड्या, माझा कृष्ण लहान आहे. बोबड्या, माझा कृष्ण लहान आहे. आणि यशोदा मैयाच्या मुखामधून उद्गार निघाले, जवळीच खेळ जाऊ नका दुरी, जवळीच खेळ जाऊ नका दुरी, जवळीच यशोदा मैया विश्वाच्या मालकाची माय आहे. भगवान परमात्मा ज्यावेळेस गायी चारण्याकरता निघाले महाराज, तर ती विश्वाची माय म्हणते, पेंध्या, ए बोबड्या, तुम्ही दूर जाऊ नका. बरं दूर जाऊ नका. तुम्ही जर दूर गेलात ना, माझी काय अवस्था होते. जवळ खेळा. कृष्णा तुला विनंती आहे, तू खोडकर आहे, दूर जाऊ नको. बरं दूर जाऊ नको. जवळीत खेळा जाऊ नका दुरी, जवळीत खेळा जाऊ नका दुरी. विश्वाच्या मालकाची माय म्हणते महाराज. माईचं वर्णन आहे, ऐका ना, माईचं वर्णन आहे. जवळीच खेळा जाऊ नका दुरी. कोण आहे माझा कृष्ण? माझा प्राण आहे, प्राण. होतील उत्पात अजवरी मोठे आणि मोडतील काटे सांभाळावे. विचार करा ना, थोडी कल्पना करा. आपलं लेकरू जर कुठं दूर जायचं असेल तर त्या आईच्या अंतःकरणामध्ये काय स्थिती त्या आईची कल्पनाही आपण करू शकत नाही महाराज, कल्पनाही करू शकत नाही. आणि पण आज आमच्या भगवंतानी हे का केलं असेल, का केलं असेल, है की नाही? माझा दिगंबर ह्या परिवारातून हे का घडलं असेल?
आणि या दुःखाची महाराज परिवाराचं दुःख आलं याची गणना होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञान सांगणं सोपं आहे, काय अवघड आहे अकुशकर भाई? सोपं आहे, सोपं आहे. वा, आई मुलाचं काय प्रेम आहे महाराज. आणि अशा अनेक घटना घडल्यात महाराज, घडल्यात. भागवतामध्ये चित्रकेतू नावाचा राजा आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे कृतधृती. त्या राजाला सर्व काही आहे, भरपूर ऐश्वर आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, पण मूल नव्हतं. त्याला पत्नी सांगू डोक्याच्या बाहेरच्या आहेत, कोटी, पण मूलबाळ नाही. अंगिरा नावाचे ऋषी, नारद नावाचे ऋषी त्या ठिकाणी आले, अपेक्षा केली महाराज मला मूल झालं. आणि झाल्याच्या नंतर सवतीनं मच्छर केला आणि त्या बाळाला विष पाजलं. ज्यावेळेस राणी त्या पाळण्यामध्ये बालकाला पाहते आणि पाहिल्याच्या नंतर महाराज तिनं विचार केला बाळ झोपलंय. ती आई म्हणते बाळा उठ, बाळा बाळा तुला मुलं बोलवायला आलेत, बाळा खेळण्याकरता उठ, बाळा उठ बाळा. पण बाळ ते उठण्याकरता नव्हतं, आता बाळ कायमचं झोपलं होतं. बाळा तुला भूक लागली असेल, बाळा उठ, तुला जीव घालायचंय. ह्या आईचे प्रेम आहे महाराज. लेकराला आई किती जपते तुम्हाला सर्वांना अनुभव आहे, माझ्यापेक्षा सर्वांना अनुभव आहे महाराज. जी आई झाली असेल ना, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, रे राधा विनती, रे राधा विनती, रे राधा विनती, रे राधा विनती, रे राधा ऐसी कळवळ्याची जाती, रे राधा ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रती. बालकाकडून आईला काय अपेक्षा आहे? लाभावीन प्रती. संताच्या नंतर आईची उपमा आईलाच आहे. ती आई म्हणत होती बाळा उठ लाडक्या. कल्पना करा, आपण कल्पना करा, ज्या दिवशी मुलगा उदरामध्ये राहतो तेव्हापासून काळजी, का झाल्यावर राहत नाही म्हणूनही बघा बघा, कल्पना करा, आपण कल्पना करा. जेव्हापासून बाळ आपल्या उदरामध्ये आहे तेव्हापासून ती काळजी करणारी फक्त आई आहे महाराज. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला हे खायचं नाही, तिला जरी खावा वाटत असलं तरी सांगितलं डॉक्टरने मला खायचं नाही, मी खाणार नाही. कोणा करता? माझ्या बालका करता, माझ्या बालका करता. बालपण आठवना, कारण माझा अनुभव महाराज, माझे लेकर मला नाही सांभाळता आले, पण आता नाच सांभाळायलो. नात तिला सांभाळण्याचा योग आलाय. काय त्या लेकराला सांभाळावं लागतं ते आम्हाला नाही कळलं त्यावेळेस, पण आता कळतं की त्या लेकराला काय सांभाळावं लागतं. ऐका ना. आणि हे बालक गेल्याच्या नंतर ती कृतधृती नावाची पत्नी सांगू लागली बाळा उठ, पण तिला कळालं की माझं बाळ आता उठणार नाही.
त्यावेळी त्याने विधात्याला शिव्या दिल्या महाराज. विधात्या, अरे तू मूर्ख आहेस, मूर्ख. ते भागवतातले शब्द आहेत बरं, भागवतात कथा आहे. अरे तू म्हातारे माणसं मागं ठेवतोस आणि तरुण घेऊन जातोस, हा तुझा कायदा आहे का रे? हा तुझा न्याय आहे का? अरे तूच क्रम लावून दिलाय सृष्टीचा, उपक्रम सृष्टी रचण्याची, करण्याची रचना सर्व तूच सांगितलंय आम्हाला. आणि सृष्टीचा जर व्यवहार तू उलटा करू लागलास तर कशी सृष्टी होईल महाराज? होईल का सृष्टी महाराज? होईल का सृष्टी? नाही होणार. का? हे का केलं विधात्या? का केलं ही? अरे हे दुःख माझ्या पदरात का टाकलं? पण लक्षात घ्या, मनुष्य जन्मच असा आहे की मनुष्य जन्मामध्ये जीवन जगता येतं फक्त आनंदानं. जीवन कसं जगता येतं? आनंदानं. एक मानव शरीरच असं आहे की या मानव शरीरामध्ये तो माणूस आनंदानं जगू शकतो, आनंदानं. बाकी दुसऱ्या सगळ्या येऊन येत मला दुःखाशिवाय पर्याय नाही. दुःखाशिवाय पर्याय नाही. त्यांना दुःख भोगावंच लागतं. पण अशा ह्या दुःखामध्ये बुडालेली आई त्या दुःखातून बाजूला काढण्याचं काम कोण करतात? संत करतात. आता दुःख करीत बसायचं नाही बसायचं महाराज. अस्वच्छास्तम त्या प्रज्ञावादश भाष्यते गतासून गता शुच्च नानु शोचिति पंडितः. गेलेल्या गोष्टीचा शोक करण्यापेक्षा राहिलेल्या गोष्टीचा जो विचार करतो तो पंडित, तो शहाणा. आणि जे होऊन गेले त्याचाच विचार करीत बसतो, त्याचं नाव काय? मूढ. त्याचं नाव अज्ञानी. आणि या दुःखातून बाजूला करण्याकरता त्या ठिकाणी अंगिरा ऋषी आले. अंगिरा ऋषीचे पाय धरले तिनं. आणि अंगिरा आणि नारदाने सांगितलं हे दुःख करायचं नसतं करायचं. ठीक आहे होतं, पण इथून पुढे दुःख करायचं नाही. तरी पटत नाही. आणि ज्यावेळेस त्या आत्म्याला बोलवलं, जीवात्म्याला सांगितलं, बाबा अरे तुझी आई आणि वडील शोक करतात. जीवात्मा स्वर्गातून खाली आला आणि ज्यावेळेस त्या जीवात्मा बोलू लागला, आई तू माझ्या कोण्या जन्मातली आहे? काय म्हणू लागला? कोण्या जन्मातली आहे? माझे अनेक आई वडील झाले, अनेक जन्मलो, अनेक वेळा माझा जन्म झाला. या आत्म्याला कोणी आई नाही आणि आत्म्याला कोणी वडील नाही. या आत्म्याला कोणी प्रिय नाही, या आत्म्याला कोणी अप्रिय नाही. हे ज्ञान जीवात्म्याने सांगितल्याच्या नंतर त्या आईचं दुःख बरं झालं. तिथं नारद भेटले होते आणि आमच्या तुळसाबाईला बकान महाराज भेटले. विठ्ठल विठ्ठल आणि तेच ज्ञान महाराज अभंगात पहिल्या चरणात सांगतात.
या दुःखातून बाजूला करण्याकरता संत काय करतात? उपदेश करतात. उपदेश. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे दुःखातून जर बाजूला व्हायचं असेल तर काय करावं लागेल? विचार विचार विचार. विचार म्हणजे विवेक. विचार म्हणजे विवेक. विवेक करून जर पाहिलं तर आपण या दुःखातून बाहेर होऊ शकतो. नाही तर मुलगा गेल्यावर काय दुःख होतं महाराज, तुम्हाला अगोदर सांगितलं. मुलगा जर बाहेर जायचा म्हटलं तरी आई सांगते बाळ्या व्यवस्थित बरं सीट चांगलं पकड. आणि जाईचा मुलगा बघा बघा कल्पना करा, त्या दुःखाचा पारावार नाही. पण याही दुःखामध्ये ज्यावेळेस आई आमच्या संपर्कात आल्या, महाराज मला परिचय नसेल पण हे बोराटे कुटुंब आहे, जवळपास 12-13 वर्षापासून आमच्या सानिध्यामध्ये आहे. बकाण महाराज यांच्या माध्यमातून हा आपल्याला समोर जे महिला मंडळ दिसतं ना, भजनी मंडळ आहे की नाही, तर ही सगळी काय आहे, ही आजची ओळख नाही आहे. आणि असं वाटतं आम्हाला जर प्रभनला यायचं म्हटलं ना तर कुठं आलं वाटतं महाराज सांगू का? माहेरात आहे की नाही. असं परक नाही, दुजं नाही, काही नाही. हा बोराटे परिवार 14 वर्षापासून सान्निध्यामध्ये आहे. जर या भागामध्ये कुठेतरी यायचं म्हटलं तरी दत्तरावजी मला फोन लावतात, महाराज आले होतात तुम्ही? तर मला वाटतं हे या जन्मीचं नसावं, या जन्मीचं नाही, अनेक जन्माचे काहीतरी आमचं ऋणानुबंध आहे. आणि या माध्यमातून आमचे बकान काका, वैद्य काका, बोराटे काका असे परिवार आणि एवढं प्रेम आहे महाराज, हे सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या दुःखातून मुक्त होण्याकरता किती सावरलं महाराज आपण, किती सावरलं. नाही तर नुसतं माणसं रडत बसली असते महाराज. संत जर नसते ना, संत जर अवतरण आले नसते ना, तर आपला सर्व समाज सगळा रडत बसला असता. मला रडत. हात वर करा बरं की माझ्या जीवनामध्ये दुःख आलंच नाही म्हणून. बोला कोणाच्या नाही दुःख, बोला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नहीं रे. जो देखे सो दुखिया शाम नशा सब घटया की, कोई महल नहीं सुना रे.
माझ्यासमोर राम महाराज मिरखेलकर त्यांचे मी 3 वर्ष कीर्तन ऐकले. मुद्दा म्हणून माझं कीर्तन नव्हतं तरी इथं होतो. यात उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा. विठ्ठल विठ्ठल माझा प्रश्न आहे तुम्हाला, असा कोण माणूस आहे की ज्याच्या जीवनामध्ये दुःख आलं नाही? बोला. आहे कोण आहे? वर हात करा ना. संताचं वचन खोटं होईल महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन रंकारे. आशा मनशा सब घटया पी, कोई महल नहीं सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? बघा बघा सापडेल. आणि या दुःखातून मुक्त होण्याकरता मानव शरीर आहे. ऐका, पण मानव शरीराला काय करावं लागेल? विचार. आता अभंगाची प्रक्रिया फार गोड आहे. विचार कोणी करावा? विचार केलाच पाहिजे का? विचार नाही केला तर चालणार नाही का? बर, करायचा तर मग माणसानेच करावा का? पशुपक्ष्यांनी का करू नये? आणि विचार करायचा असता तर नेमका कोणता विचार करावा? अशी या 2-3 प्रश्नाची उत्तरे अभंगात आहेत. विठ्ठल विठ्ठल विचार कोणी करावा? केलाच पाहिजे का? करायचा असेल तर कोणता करावा? आणि तो आम्हीच का करावा? पशुपशुधिकांनी का करू नये? तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. विचार माणसानेच का करायचा? तर विचार फक्त माणूसच करू शकतो. पशुपशुवादिकामध्ये विचार करण्याची शक्ती आहे का नाही? बोला. नाही. ऐका, ज्याला ज्ञानाचा अत्यंत अभाव आहे त्याला जड म्हणतात. ज्ञानाची अभिंग वृद्धी आहे, ज्ञान आहे, फक्त खाण्यापिण्याचं ज्ञान आहे, त्याला पशु म्हणतात. आणि ज्याला विश्वर प्राप्तीचं ज्ञान आहे त्याला मनुष्य म्हणतात. महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. कोणते? ज्याला ज्ञानाचा अत्यंत अभाव आहे त्याला काय म्हणतात? बोला. जड. आता या मायकाला ज्ञान आहे का? जड आहे, जड आहे की नाही? काही पशु पक्ष्यामध्ये ज्ञान आहे, त्याला खायचं कळतंय, त्याला प्यायचं कळतंय. मला वाटतंय मसळ जर चुकली, ऐका ना, आपली म्हैस गाय जर घराबाहेर गेली तर पुन्हा जर फिरून आली आपल्याच घरी येते का दुसऱ्या? बोला. कोणाच्या घरी जाते? आपल्याच जाते ना. आणि आपण जर चुकलो तो कुठं जातो?
आपल्याच ना. कुठं जातो? आपल्याच घरी आहे की नाही. गाईच्या काशामध्ये जर वासरू आलं दुसऱ्याचं, लात मारते का नाही? ना आपल्या घरी दुसरं लेकरू आलं, आपण बी फरक आहे बघा ना किती गोड चिंतन आहे. मारा सोपी भाषा. येदांत गेले अवघड थोडं सांगायला सोपाच वाटतो ना. त्याला मुलं बाळ कळतात, आपल्यालाही मुलं बाळ कळतात. आपल्याला घर कळतं, त्यालाही घर कळतं, त्याला खायचं पिळतं. म्हशीला तहान लागल्यानंतर मग ती मसड ही अग्नीकडे जाते का पाण्याकडं? हा, पाण्याकडंच ना का अग्नीकडं? ते तिलाही कळतं, ते तिलाही कळतं. पण ती म्हैस म्हणते मला ज्ञान आहे, पण माझ्या ज्ञानाची अभिंग वृत्ती आहे. मला खाण्यापिण्याचं भोगाचं ज्ञान आहे, पण मला विश्वर प्राप्तीचं ज्ञान नाही, म्हणून मला पशु म्हणतात. काय म्हणतात? आणि एवढंच ज्ञान जर आपल्यालाही असेल तर मग औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया जमाना हो. खाया पिया सुख से सोया जमाना. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपण जर एवढंच करू लागलो तर त्याच्यात आपल्यात येर काय ती बापुडी. एर काय ती थोडी स्वान सुकरे बापुडी. बरोबर. त्याच्या आपल्यापेक्षा मग संसारात त्याचं बरं आहे आपल्यापेक्षा. कपड्याचं टेन्शन नाही आहे का? नाही ना. लक्षात घ्या ना महाराज, फार गोड आहे. म्हणून ते पशु म्हणतात माझ्याकडे ज्ञान आहे, पण मला विश्वर प्राप्तीचं ज्ञान नाही, म्हणून मला पशु म्हणतात. पशु म्हणतात. ऐका, आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये निज तत्वाचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान नाही कोठे. आणिक हे ज्ञान नाही कोठे. नाथ महाराज म्हणतात बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही.
जे निज तत्वाचं ज्ञान आहे ते फक्त कुठं आहे महाराज? कुठं आहे? फक्त मनुष्य देहामध्ये. पण संतांनी बघितलं शक्ती आहे, पण शक्तीचा वापर तो करत नाही. ऐका ना, म्हणून पशु पक्ष्यांना आग्रह उपदेश केलेला नाही. कारण ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही त्याला ते कर म्हणणं अज्ञान आहे का ज्ञान आहे? बोला बोला बघा ना महाराज. आता हे बाबा आहेत, तुम्हाला मर्दंग वाजवतो बाबा, आणि मी आलो आणि म्हणलं उठा बाबा वाजवा मर्दंग, ते म्हणजे महाराज पागल झालं काय? बरोबर आहे ना? खरंय. ज्याच्यामध्ये जे ज्ञान नाही त्याला कर म्हणणं हे आपलं अज्ञान प्रकट करणं आहे. आणि म्हणून संतांनी जो उपदेश केला फक्त मानवांना उपदेश आहे, फक्त करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका, करू नका, धनी करणीचे करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. म्हणून मनुष्य देहामध्ये निज तत्वाचं ज्ञान आहे का नाही? बोला. आहे. पण ते ज्ञान तो विचार करताना ते ज्ञान तो प्रगट करू शकत नाही. संतांनी बघितलं, अरे माणसं आहेत आणि वेड्यावानी काऊन करायलेत? कोण आहेत काय? अरे मानव शरीर ज्यांना प्राप्त झाले आणि त्या कशामुळे करायलेत? ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग आपण करत नाहीत ना. ज्ञान आहे पण ते ज्ञान सुप्त आहे. थोडा बारकाईन ऐका. तुमच्याकडे ज्ञान आहे की नाही बाबा? सर्वाकडेच आहे, कोणताच असा देह नाही. ज्ञान हे गरिबाच्या हृदयात आहे आणि श्रीमंताच्या आहे असं काही आहे का? प्रत्येक मानव देहामध्ये ते निज तत्वाचं ज्ञान आहे, पण ते ज्ञान सुप्त आहे. कळतं बोलणं काय आहे? कसं आहे होतं काका? हां, सुप्त आहे. संतांनी बघितलं, अरे आम्हाला उपदेश का करण्याचं काम पडलं? काय गरज आहे उपदेश? का मला संत उपदेश करतात? त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे. जो मुलगा शाळेत जातो त्यालाच आई सकाळी उठवते ना का दुसऱ्याला? जो मुलगा शाळेत उठ बाळ्या अभ्यास कर, लवकर उठ. कशामुळं? त्याला शाळेत जाता येतं, जायचंय, शिकायचंय. म्हणून ज्याच्याकडे जी शक्ती आहे आणि ते जर लेकरू नाही उठलं तर आई काय करते? हो मारू का? उठ, अरे हेच वय तुझं शिकायचं, आणि आता जर नाही शिकलास तर म्हशीकडे जाशील. कोण म्हणते? आई म्हणते ना. तसे संत आपली आई आहेत. करा करा लाग पाठ, करा करा लाग पाठ, करा करा लाग पाठ, करा करा पाठ, धरा पंढरीची वाट, पंढरीची वाट, पंढरीची वाट, हे जव नाही चपट, जव नाही चपट,
ना काळाचा तेथे काय मी माझे तेथे काय मी तेथे काय मी माझे तेथे काय मी माझे करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट जवनाईच्या पाट हात पडाला पडाला तेथे काय मी माझे तेथे काय मी माझे का संत उपदेश करतात कळलं ना? ज्ञान आहे पण सुप्त आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. थोडं लक्ष थोडासा पुराणातला भाग सांगतो. अकोशकर महाराज ऐका ना, फार गोड आहे. सीतामाईच्या शोधा करता नळ नळ नीळ हा जामवंत सुग्रीव नाही नळ नीळ जामवंत सुग्रीव आणि हनुमंतराय हे 5 जण गेले. बरोबर आहे? यायला माहिती आहे बरोबर आहे. 5 जण गेले बरोबर आहे. 5 जण गेले आणि ज्या वेळेस 5 जण गेले आणि त्या समुद्राच्या तीरावरती आले आणि तो समुद्र बघितला महाराज. नळानं पाहिलं समुद्र. ते म्हणला अरे बापरे एवढा समुद्र. आपला काय म्हणला लागच नाही. आपला काय झाला बाजूला. आला नीळ. बाबा 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 एवढा समुद्र. बाबा बाबा माझा लागत. सर्वांनी बघितलं आणि सगळे बाजूला झाले. हनुमंतरानं बघितलं आणि ते बाजूला झाले. हनुमंतानं बघितलं आणि ते म्हणले बाबा बाबा आपल्या विषय इम्पॉसिबल. काय काय शक्य कोण म्हणलंय? हनुमंत. ते म्हाताऱ्या जामवंतानं पाहिलं. कोण पाहिलं? सगळ्यामध्ये वयस्कर असणारा जामवंताने पाहिलं अरे हा समुद्र आहे. नळ बाजूला गेला, नीळ बाजूला गेला, सुग्रीव बाजूला गेला. ठीक आहे यांच्यामध्ये उडान करण्याची शक्ती काय नाही. 1200 किलोमीटरचा त्या समुद्र आहे आणि एवढा ठीक आहे हे जात नाही ठीक आहे. पण त्यांनी जामवंतानं कोणाकडे पाहिलं? हनुमंताकडे पाहिलं. आणि हनुमंताकडे पाहिल्यावर मात्र जामवंतानं काय केलं? हनुमंता तुमच्यामध्ये शक्ती नाही असं नाही. शक्ती आहे पण त्या शक्तीचं तुम्हाला काय करावं लागेल? स्मरण. म्हणले कशावरून?
त्याने उत्तर दिलं, जन्मताची देणे सूर्यात धरिले, जन्मताची गेले सूर्याची धरिले, जन्मताची देणे सूर्यात धरिले, जन्मताची गेले सूर्याची धरिले, इंद्रादिक केले थोर मार, इंद्रादित्य केले थोर मार, इंद्रादित्य जन्मताची देणे सूर्यात गिळले, जन्मताची देणे सूर्यात गिळले, इंद्रादिक केले थोर मार, जन्मताची देणे सूर्यात धरिले, सूर्यात धरिले, जरा 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 काय म्हणले जयवंत हनुमंतराया, अरे बाकीच्या मध्ये हे शक्ती नाहीये ठीक आहे, पण तुमची शक्ती मला माहित आहे. जन्मताची देणे सूर्यात गिळले, विंद्रादिक केले थोर मार. हे प्रमाण पाठ नव्हतं तुम्हाला, ठीक आहे, दुसरं पाठ असं दुसरं आहे म्हणू का, अंजानीच्या सोता माहिती ना तुला रामाचं वर, ऐक नाही, धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणे गेलास तू धुर्यास धराया. विठाला 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 उपदेश केला. जन्मताची देणे सूर्यात गिळले, इंद्रादिक केले थोर मार. हनुमंतराया, तुम्ही जन्माला आल्यावर सूर्याला धरायला गेलते. सूर्य किती अंतरावर माहितीये? उपजता बाळपणी, उपजता बाळपणी, उपजता बाळपणी, उपजता इळुंबाता वासरमणी, इळुंबाता वासरमणी, उपजता बाळपणी, उपजता बाळपणी, उपजता बालपणे गिळू पाहता वासरमणी. असर म्हणे.
हनुमंतरानं उपदेश करायचं काम हाती घेतलं. सांगितलं हनुमंतराया तुमच्या शक्ती नाही म्हणावं तर तुम्ही जन्माला आल्याबरोबर सूर्यात जेणे जन्मताची जेणे सूर्यात गिळले. दत्तराव सूर्य किती उंच माहिती आहे? अंतराव माहिती आहे? म्हणून भागवत आहे का? भागवतात आहे 2,97,000 किलोमीटर सूर्यतारा. किती? हा 2,97,000 सूर्यतारा उंचावर आहे. आणि ज्याने एवढ्या किलोमीटर जन्मल्याबरोबर तिथं धरलं जाऊन मग हे 1,200 किलोमीटर अंतर सोपं आहे का? अवघड आहे का? त्याला सोपं आहे ना. किती सोपं आहे. पण बसला पाय गाळून आपल्यासारखंच. आपण तरी काय करतो? आपण पाय गाळून बसलो. शक्ती आहे आपल्याकडं आहे की नाही? आणि म्हणून त्यावेळेस सांगितलं पूर्वीची आठवण करून द्यावले. महाराज तुम्ही जन्माला आले होते तेव्हा आकाशात उडी मारली, सूर्याला धरलं, इंद्राने तुम्हाला वज्र मारलं. वज्र मारल्याच्या नंतर तुम्ही मूर्छित पडला मेरू पर्वतावर. मूर्छित पडले होते हनुमंतराय. त्यावेळेस हनुमंतराच्या वडिलांना पाहिलं, वायुदेवाने पाहिलं माझा मुलगा मूर्छित पडलाय. त्यावेळेस जवळ आले. वायुदेव येवोनी तो बाळ जवळ घेतला. वायू तो रोखला प्राण तेथे. हनुमंताला जवळ घेतलं वायुदेवानं आणि सांगितलं माझ्या मुलाला इंद्राने एवढ्या पोड माणसाने शस्त्र मारावं आणि ती आहे अधर्म आहे. म्हणून मी आता काय करतो वायू बंद. जमल का? वायू बंद झाल्या. एसटीचा संप झाला तरी माणसं राहिलेत. कोणताही संप होऊ द्या माणसं राहतील. पण वायुदेवानं संप केल्यावर राहतील का? सगळे देवलोक शरण आले आणि सगळ्यांनी त्यांना शक्ती दिली. हनुमंतराया तुमच्यामध्ये शक्ती राहील पण ती सुप्त राहील. ज्यावेळेस त्या शक्तीचं तुम्हाला आवश्यक काम असेल तिचं स्मरण करा तेव्हा ती प्रगट होईल असं जामवंतांनी सांगितलं. आणि मग ते मारुतीराने केलं करोने ओढान. करोनी उड्डाण उपदेश करण्याचं काम का पडलं हा आपला प्रश्न आहे. कशामुळं? शक्ती आहे पण त्या शक्तीचा वापर जो करत नाही त्याला काय करावं लागतो? महाराज काय करावं लागतो? उपदेश. आता हे आमचे महाराज आहेत गायनाचार्य, किती गोड चाल म्हणली पण ते एखाद्या गावात जावावं आणि त्यानं माणसात बसा उभं राहू नये. गावातले माणसं येतील महाराज तुमची ही जागा नाही. कोणती आहे? तुम्ही सुंदर गायनाचार्य आहेत म्हणून तुम्ही उभं राहा, टाळ घ्या आणि काय करा? चाल म्हणा. कशामुळं? शक्ती आहे पण शक्तीचा वापर करत नाही. ऐक लक्षात आलं ना? तसं मनुष्य जीवनामध्ये मानव शरीरामध्ये निज तत्वाचं ज्ञान आहे पण माणूस त्याचं स्मरण करत नाही. आपण जीव आहे का देव आहे? बोला. दिल इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण
नाश जीवपणा भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान टाळ्या वाजवून गोड वाजवलं नाशे जीवपणा भवरोग मग आपण देव आहे हे कळलं का नाही बरं आपल्याला बोला बोला कळलं का नाही कळेल पण कधी मी तो वासुदेव तत्वता विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता आई तुझा निक आगुता वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य मी देव आहे का जीव आहे देव आहे पण तुम्हाला जर विचारलं तुम्ही देव आहेत का जीव आहेत आपण काय म्हणू कमीच आहे कमी आहे. मी पाटील आहे मी बाईचा मालक आहे हिचा बाप आहे म्हणेल का नाही आपण आहे की नाही पण हे कळेल पण कधी करता कधी कळेल मी तो वासुदेव तत्वता कळोविल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझा अनेक मागता गा तत्वदृष्टीने कोण आहे कधी कळेल विचारिता विचार केल्याच्या नंतर ही कळणारी गोष्ट आहे एरवी नाही विठाला 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 तुम्हाला सोपं सांगतो सोपं जुन्या काळामध्ये खळे होते खळे होते ना फुटाणे महाराज काय होते ते अशी मळण लावायचे आणि ते या बाजूला काय बैल त्या बाजूला काय बैल असं काय करायचे आणि तिथं मग काय करायचे ते सगळं त्याला काय म्हणायचं मदन का हा मदन मदन हा आणि त्या मदनामध्ये मग असं टिव्हाळं लावायचं आणि त्याच्यावर एक माणूस उभा राहायचा आणि मग ते काय करायचा उधळायचं आणि उधळल्याच्या नंतर जे बाजूला जाते ते काय असं भुसकट आणि आत पडले ते रास रास हे झालं शेतातलं आता आपलं बघा आपलं खळं कुठं माहिती आहे तुम्हाला कमीच सांगू होय बकर महाराज आपलं खळं आपली ती अशी एक मेख आहे असं बाजूला खळं आहे ते खळं कोणतं आहे आपल्याजवळ हे आपलं हृदय या हृदयरूपी खळ्यामध्ये सार बी आहे ना आसार बी आहे का सार नाही आसार नाही कायच्यात आहे खऱ्याचे संस्कार कुठे आहेत हृदयात आणि खोट्याचे अरे खोट बी या खळ्यात आहे आणि खरंही या खळ्यातच आहे पण याला जर निवडायचं असेल तर काय करावं लागेल तेव्हा माऊलीचं वर्णन आहे भूस बीज एकवट उफनिता राहे घनवट परी उडे तेथे फलकट जाणो आले आणि आपण जर उधळलंच नाही विचाराचं वारं सुटलंच नाही विचार केलाच नाही तर कळेल का हे नाही उफणिता राहे घनवट जे सार काय आसार काय जे जे खोट आहे ना जे खोट आहे ना जे आसार आहे ना
ते उधळल्याच्या नंतर काय होतं? काय होतं बाबा? आता बोला. उडून जात, उडून उडून आणि सार राहत सार. चिथ विचारिता निरसले, सहज प्रपंचू सांडवले. तत्वता तत्व उरले, ज्ञानयासी. विधी कळलं काय? नाही. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. रामया पार भव सिंधू. क्षणोक्षणाची करावा विचार. लोकांनी विचारलं महाराज हे ठीक आहे, पण देहाचं काय? दुसऱ्या चरणात नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत या देहाचं काय महाराज? तर महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. तू विचार करन तरुण जाय. आता बराचसा विचार आहे बरं का, पण आता विचार करायला आपल्याला काय नाही, वेळ नाही आहे, वेळ नाही बरं का. आणि म्हणून विचार करायचा याच्याकरता पलीकडच्या तीरावर देव आहे आणि अलीकडच्या तीरावर जीव आहे. पलीकडच्या तीरावर सुखाचा समुद्र आहे आणि अलीकडच्या तीरावर दुःखाचा समुद्र आहे. पलीकडच्या तीरावर परमात्म्याचं साम्राज्य आहे, अलीकडच्या तीरावर प्रकृतीचं साम्राज्य आहे. आणि ते आडवी आहे ती माया नदी, माया नदी. आणि ती तरुण जायची मला, म्हणून तरावया पार भवसिंधू. तुला तरता येते म्हणून महाराजांनी उपदेश केला. त्याने विचारलं ठीक आहे, पण देहाचं काय? नाशिवंत देह जाणार सखळ. याचा उपाय महाराज, कारण हे नाशिवंत देह कोणाचा जाईल? श्रीमंताचा जातो, गरीबाचा राहतो का? गरीबाचा जातो का श्रीमंताचा राहतो का? पैशावाल्याचा राहतो का बिना पैसा? आज काय आहे? देह जाईल जाईल, देह काळोबा खाईल. कारे नुपजसी दगडा, कारे नुपजसी दगडा. कायाचा हातीन घोडान कशाला घेऊन बसला बाबा? देह जाईल जाईल, लवकर उठ. देह ग्रमाहुनी निघाला. भक्तीची या वाटे लागला. गडबड कर, हे की नाही? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का? तर परमात्मा टप्पा लांब राहील आणि आयुष्याचा सूर्य मावळून जाईल. तर मध्ये जे पशु आहेत, असे हिंस पशु आहेत महाराज. त्याचं नाव आहे काम, एकाचं नाव आहे क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. हे शत्रू आहेत. आणि तो जर परमात्मा टप्पा नाही सापडला आणि आपला जर मुक्काम मध्येच पडला तर काय करतील मग? हे फाडून खातील, फाडून. लक्षात घ्या. आणि म्हणून
जो आपला जो मद आहे आपल्या डोळ्यामध्ये, महाराज तुका म्हणे इह तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे तुका म्हणे इह गोड चालू म्हणून टाळ्या वाजवायला माहित नाही. विठाला 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 तुका म्हणे यह लौकिक व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. कारण डोळ्यात धूर गेला की माणसाला खड्डा दिसत. मग आपल्या डोळ्यात धूर कोणता आहे हो? तरुणपणाचा धूर असतो, तरुणपणाचा. मुलाबाळाचा धूर असतो, काही काहीला सौंदर्याचा धूर असतो, मिले सुंदर आहे की नाही. कोणाला संपत्तीचा धूर असतो. पण हा धूर डोळ्यात गेला की मायावी खड्डा आहे, तिथं पडल्याशिवाय राहत नाही. मग हा काढायचा कसा? सोडून द्यायची का संपत्ती? नाही. सुंदरपणा असणं हे वाईट नाही, पण त्या सुंदरपणाचा अभिमान घेणं काय? तू सुंदर आहे का बरं खरंच? आता माणसं म्हणतात आमची सून लय सुंदर आहे. खरंच सुंदर आहे का ती? आणि कोरोना झाल्यावर बघा ना आपलं सुंदर पण कुठं काय. कोरोना झाल्यावर सुंदर आहे का? काही महिला म्हणतात माझे मालक लय सुंदर आहेत. बघा ना सुंदर राहतात का सुंदर? बघा बघा. हा काय आहे? काही माणसं म्हणतात आमची कोणती आमची काय? थांब की जरा थांब, थोडं थांब. जो वरी चळणं गा थांब. कशी सुंदरपणा कळतं? सुंदर नाही का सुंदर आहे? सुंदरपणाचा धूर असेल तर डोळ्यातून काढून टाका महाराज. कसा काढायचा तो? कसा काढायचा? रामदास स्वामी सांगतात, अलंकार स्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहून रंजवितो, पण कळे जळे दर्पणी रूप तेरे, हरे हा राम मंत्र सोपा जपारे. किती सुंदर असली तशीच राहते का? जळावं लागते. काढा. सुंदरपणा तुमचा नाहीये, तो जळणारा सुंदरपणा आहे. तरुणपणाचा अभिमान आहे. बघा लोकांकडं, तुझे बाल्य तारुण्य गेले निघोणी,
कळे ना कसे लोक जाती मरोणी करशी पुत्रासी साहित्य क्रिया रे हरे हा राम मंत्र सोपा जपा रे. तरुण आपण नव्हतो होतो तरुण राहिला तरुणपणा तुझं गेलं मग मुलाचं राहील का. महाराज लक्षात घ्या अर्जुनासारखा मामा होता वडील होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता पण अभिमन्यूला रणभूमीमध्ये काय व्हावं लागलं मरावं लागलं. रावण हा सत्ताधीश होता इंद्रजितासारखा मुलगा होता पण रावणाला मरावं लागलं. म्हणून हा धूर आपल्या डोळ्यात आहे काढून टाका तेव्हा तो मायावी खड्ड्यातून आपण वाचू आणि त्या परमात्मा टप्पा आपल्याला गठेल बरं का तो सापडेल. म्हणून हे महत्त्वाचे शिवाय वेळ अभावी आता बरंचसं कीर्तन झाले 1:30 वाजलाय म्हणून आपला दिगंबर कैलासवासी यांच्या पुण्यस्मरणानं त्यांची पुण्याई म्हणून हे सगळी गुणजन मंडळी सगळी महाराज एकदम गायनाचार्य सुंदर महिला मंडळ असं वाटतं की हे सप्त्यात कीर्तन आहे सप्त्याला लाजविलं असं कीर्तन आहे. गोड सेवा या ठिकाणी भगवंतांनी करून घेतली करविली तैसी केली कटकट वाकोडी नीट देव जाणी नोही हा उपदेश में बड़े बडलो शेष मग क्षमा करणे संती नोही अंगभूत व्यक्ती ज्ञानेश्वर महिला मंडळ परभणी मागं पुढे दोघी